शेतकरी मित्रांनो नमस्कार. हा आपला खोडवा ऊस आहे. खोडवा ऊसाचा प्लॉट आहे. तर साधारण 1 जानेवारीला आम्ही पाण्याचं नियोजन केलं होतं या खोडव्याला. 1 जानेवारी म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, साधारण 3 महिने 20 दिवस झालेत. म्हणजे 110 दिवस झालेले आहेत शेतकरी मित्रांनो. 110 दिवसांचा खोडवाचा प्लॉट आहे हा. याला काय काय आम्ही खतं सोडलेली आहेत, कोणती कोणती फवारणी घेतलेली आहेत, हे सगळं मी व्हिडिओ यूट्यूबला सोडतच आहे. यूट्यूबला माझं अनिल शिंत्रे म्हणून अकाउंट आहे, आधुनिक ऊस शेती. तर शेतकरी मित्रांनो, मी संपूर्ण माहिती यूट्यूबला सोडलेली आहे. फेसबुकला फेसबुकला सुद्धा सोडत आहे. फेसबुकला जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी चॅनलला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या भागातील शेतकऱ्यांसाठी शेअर करा, जेणेकरून या प्लॉटचं टार्गेट आहे शेतकरी मित्रांनो 80 टन. एकरी 80 टन खोडवा काढायचं मी गुपित तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत सांगत आहे सर्व शेतकऱ्यांना. 80 टन खोडवा काढायचं झालं तर पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, फवारणीचं व्यवस्थापन, संपूर्ण माहिती मी त्यामध्ये तुम्हाला सांगत आहे. आता हे पहा शेतकरी मित्रांनो, साईज किती छान बनत आहे पहा. आणि ही कडेलाच तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवत आहे. सगळीकडे एक सारखी साईज आहे. शेतकरी मित्रांनो, आम्ही पाला आहे असा ठेवलेला आहे. अजिबात बगलास फोडलेले नाही आहेत, कोणत्याही प्रकारचं आंतरपीक केलेलं नाही आहे आणि कोणत्याही प्रकारच्या आंतरमशागत सुद्धा केलेली नाही आहे. जसं मशीननं तुटला होता लागण सुद्धा आम्ही 1 फेब्रुवारी केली होती आणि 25 डिसेंबरला आमचा ऊस गेलेला होता मशीननं. साधारण एकरी 65 टनाचा आम्हाला उतारा मिळाला होता 11 महिन्यामध्ये. त्यामुळं खोडवं जे आहे त्याला खोडव्याला लागणीपेक्षा जास्त उतारा पडतोय 100% शेतकरी मित्रांनो. कारण ज्यावेळेला 11 महिन्यात ज्यावेळेला ऊस तुटतो तुमचा, त्यावेळेला खोडवं जे आहे ती जास्त ताकदीने येतं. आता साईज पाहू शकताय. हा पाला आहे, प्रत्येक सरीमध्ये असा पाला दाबलेला आहे. आम्ही अजिबात बगला फोडलेले नाहीत किंवा भरणी केलेली नाही आहे. जसं आहे तसं ठेवलेलं आहे. हे पहा, कुठं तर असं तण येत आहे. हे पहा, आता तुम्हाला पाला कसा कुजतोय दाखवतो. हे पहा. तर पाला ठेवण्याचे फायदे म्हणजे जीवाणू सोडायची गरज नाही शेतकरी मित्रांनो. जीवाणू ऑटोमॅटिक तयार होतात, ऑटोमॅटिक ह्याचं खत होतं आणि शेतामध्ये उकिंडा तयार झाला पाहिजे तरच शेती सक्सेस होते शेतकरी मित्रांनो. आपण टाकलेली जी खतं आहेत ती चांगल्या पद्धतीनं, याला एकही बेसल डोस टाकलेला नाही आहे या प्लॉटला शेतकरी मित्रांनो. फवारण्या 4-5 झालेल्या आहेत. आता बेसल डोस एकही टाकलेला नाही आहे आणि खतं सगळी ठिबकनं सोडलेली आहेत. हे पहा, ठिबकच्या नळ्या अशा जोडलेल्या आहेत. प्रत्येक सरीमध्ये ठिबक आहे. आणि सांगायचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, एक चिमट सुद्धा लागवड वरनं टाकलेली नाही आहे. टोटली ठिबकमधनं खतं टाकलेली आहेत आणि खतं सुद्धा अतिशय कमी वापरलेली आहेत. खतं तुम्हाला कोणती कोणती वापरलेली आहेत ते तुम्हाला शेड्यूल सांगतो मी. 24-24-0 1 तारखेला 24-24-0 20 किलो सोडलं. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला 24-24-0 20 किलो. त्यानंतर 4 तारखेला लगेच अमोनियम सल्फेट 20 किलो. त्यानंतर 8 तारखेला 4 दिवसांच्या अंतरांनी खतं आम्ही सोडलेले आहेत. पहिला 1 तारखेला 24-24-0
4 तारखेला अमोनियम सल्फेट 20 किलो 24-24 20 किलो. त्यानंतर 12 तारखेला MOP म्युरेट ऑफ पोटॅश पांढरं पोटॅश 10 किलो एकरी. त्यानंतर 15 तारखेला कॅल्शियम नायट्रेट 5 किलो. 18 तारखेला मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो आणि 20-21 तारखेला लगेच मिक्स मायक्रोन्युट्रिएंट सिलेटेड 1 ते 2 किलो असा डोस आम्ही ठेवलेला आहे, टाकलेला आहे, म्हणजे ड्रीपमधून सोडत आहोत. त्यानंतर लगेच 24 तारखेपासून परत आम्ही शेड्यूल पहिल्यापासून रिपीट केलेला आहे. 24-24-0 20 किलो, अमोनियम सल्फेट 20 किलो, MOP म्युरेट ऑफ पोटॅश 10 किलो अशा. त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट 5 किलो, त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो, त्यानंतर चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट्स 1 ते 2 किलो असं शेड्यूल चालू आहे खतांचं. त्यानंतर शेतकरी मित्रांनो झायडेक्सचं नर्सरी किट वापरलेलं आहे आम्ही. झायडेक्सचं नर्सरी किट जे आहे त्यामध्ये NPK कन्सोर्टिया येतं, मायकोरायझा येतं आणि झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया येतं. ते आम्ही गुळामध्ये चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घेतलेलं आहे. 4 दिवस गुळामध्ये मल्टिप्लाय करून आम्ही ड्रीपमधून सोडलेलं आहे. शेतकरी मित्रांनो असंही तुम्ही नियोजन करू शकताय. अतिशय छान असं हे नियोजन आम्ही चालू केलेलं आहे. एकरी 80 टन खोडवा 100% हा 70 ते 80 टन 70 प्लस होतोच. जास्तीत जास्त निसर्गाने चांगली साथ दिली तर 80 टन पर्यंत सहज आपण या खोडव्याला उतारा निघू शकतो. शेतकरी मित्रांनो आता तुम्ही उंची बघू शकताय. टोटली मी आता माझ्या डोक्यापेक्षा उंच झालेला आहे, जवळजवळ 7 फूट झालेला आहे आणि कांडी बघितला तर हे पहा 1 2 3 4 कांड्यांवर ऊस आहे. दोन 3 कांड्यांवर ऊस आहे. टोटल 4 कांड्यांवर पण गेलेला आहे. आता हे पाहू शकता. हे पहा 2 कांडीतलं अंतर जे आहे ते किती छान पडलेलं आहे पाहू शकता. हे जवळजवळ माझी वीथ 9 इंचाची आहे. 9 इंचानं 9 ते 9.5 10 इंचापर्यंत कांड पडलेला आहे. हे पहा इथे हे 9 इंचाचं आहे. शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा असंच नियोजन करा. फेसबुकला व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करा माझ्या चॅनलला आणि शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. शेतकरी मित्रांनो धन्यवाद.